नमस्कार, मी आशिष पात्रे. सविता क्रिएशन्सच्या मजा आली पाहिजे या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज माझ्याशी गप्पा मारायला माझ्या स्वतःच्या फेवरेट आणि तुमच्यासुद्धा मी ओळख करून दिल्यावर तुमच्या लक्षात येईलच की त्या किती विविधांगी लेखन करणाऱ्या व्यक्ती आहेत. आपल्यासोबत आहेत आज रोहिणी निनावेची. नमस्कार. आणि यांची ओळख करून द्यायची तशी गरज नाही आहे, कारण कितीतरी मालिका, जवळजवळ 100कडे आता त्यांचा आकडा चाललेला आहे मराठी मालिकांचा. त्यानंतर हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी विपुल काम केलेलं आहे. हिंदी मालिकांच्या क्षेत्रामध्ये गीतलेखक म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे आणि 1990 पासून त्या गाणी लिहित आहेत आणि त्यांची गाणी पॉप्युलर आहेत. ते सगळं आपण जाणून घेणार आहोत. आणि काय असतं ना, आता मी एक छोटासा लेखक आहे, मी काहीतरी काम करतो, पण जेव्हा आमच्यासारखी मुलं या क्षेत्रामध्ये येतात तेव्हा त्याच्या आधी ज्यांनी काम करून ठेवलेलं असतं त्यांचा आदर्श ते घेऊन येतात. मालिका विश्वात सातत्याने उत्तम काम करणारे फार कमी लेखक आहेत. त्यापैकी एक लेखिका रोहिणी निनावे, आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही आलो. आम्हाला थोडंफार त्यांच्याकडनं शिकता आलं. आज त्या मागचं एकंदरीत तुमचं जडणघडण काय आहे ते आम्ही जाणून घेणार आहोत. तर मजा आली पाहिजे मध्ये येऊन हो, खूप छान वाटतंय. वास मला रोहिणीताई जाणून घ्यायचंय की तुम्ही आता लेखिका म्हणून सर्वश्रुत आहात, सर्व अख्खी इंडस्ट्री तुम्हाला ओळखते. त्या आधीचं तुमचा जो एक काळ होता, खूप मला वाटतं 80s किंवा 90sच्या दरम्यान, तेव्हा तुम्ही एक वेगळ्या क्षेत्रामध्ये होतात. ते तुम्हीच सांगा. म्हणजे मला वाटतं काही सरकारी कामं आणि वेगळंच काहीतरी. मंत्रालयामध्ये मी पब्लिसिटी डिपार्टमेंटला काम करत होते. आपल्या गव्हर्नमेंटचं एक लोकराज्य नावाचं मासिक होतं, ते वेगवेगळ्या भाषांमध्ये येत होतं. त्यातल्या हिंदी आवृत्तीमध्ये मी आधी उपसंपादक म्हणून काम केलं. त्याच्यानंतर मी संपादक झाले आणि नंतर मी गॅझेटेड ऑफिसर झाले. माझ्याकडे 6 मंत्री होते ज्यांची मी पब्लिसिटी बघत होते. आणि आमचा वावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सचिव आणि सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांमध्ये होत्या. आणि आमच्याकडे मंत्रालयाचा पत्रकार कक्ष होता, तिथे अनेक पत्रकार होते. त्यामुळे या सगळ्यांमध्ये राहून मला खूप माहिती मिळाली. म्हणजे म्हणतो ना की आपला अनुभव संपन्न होत जातो तिथे काम केल्यामुळे, ज्याचा मला लिखाणामध्ये खूप उपयोग झाला. बरं, या क्षेत्रात येण्याच्या त्याच दरम्यान थोडंसं माझ्या लिखाणाला सुरुवात झाली. म्हणजे मी तेव्हा अभिनय पण करत होते मालिकांमध्ये आणि शीर्षक गीतं पण लिहित होते. पण ते करता करताच मी अधिकारी बंधूंसाठी रूपांतराचं काम करत होते. म्हणजे त्यांचं कमांडर, हॅलो इन्स्पेक्टर वगैरे या मालिका होत्या. त्याचा डीडी मेट्रो यायचं बघा तेव्हा. त्याच्यासाठी हिंदीमध्ये रूपांतर करत असताना मला कळलं की याचं तंत्र काय आहे मालिका लेखनाचं. ओके. आणि त्याच्यानंतर मग तेव्हा मराठीमध्ये डेली सोप आली नव्हती. तेव्हा एक पत्रकारितेवर तुझ्याकडे एक कथा आहे का असं गौतम अधिकारींनी मला विचारलं. पत्रकारिता हो, जर्नलिझम पण केलेलं आहे. मी मराठीतून MA केलं आहे, मी हिंदीतून MA केलं आहे, मी डिप्लोमा इन हायर एज्युकेशन केलं आहे, मी डिप्लोमा इन जर्नलिझम केलं आहे, मी डिप्लोमा इन स्ट्रॅटेजीज. बोट संपली. असं बरंच काही केलं. पण त्याच्यानंतर मग आई आजारी पडली, त्याच्यामुळे मला पुढे शिकता आलं नाही. माझ्यासमोर डॉक्टर जिचकारांचा आदर्श होता, श्रीकांत जिचकारांचा. तर हे म्हणजे बऱ्याच याच्यामध्ये म्हणजे सगळं शिक्षण घेतलं असल्यामुळे बरेच हे सगळा अनुभव लिखाणामध्ये खूप कामाला आला. तर तेव्हा गौतम अधिकारींनी मला विचारलं की तुझ्याकडे पत्रकारितेवर काही आहे का, या विषयावर काही कथा. तेव्हा मी न्यायदेवता नावाची एक गोष्ट लिहून त्यांना दिली होती, जी दूरदर्शनकडे पडून राहिली 6 वर्ष. ती 13 भागांचीच होती तेव्हा. त्याच्यानंतर 6 वर्षांनी त्या शांती वगैरे, स्वाभिमान वगैरे डेली सोप्स आल्या. तर मग त्यांच्या डोक्यात कल्पना आली की मराठीत का करू नये. तेव्हा त्यांनी विचारलं मला. मी गौतमजींना म्हटलं, सर मी आजपर्यंत एक कथा पण नाही लिहिली आणि मी एकदम डेली सोप कसं लिहिणार. बरं, मी मंत्रालयात काम करत असल्यामुळे मला म्हणजे माहीतच नव्हतं की कशा त्या आहेत, मी पाहिल्याच नव्हत्या त्या. नाही, तू लिखेगी असं म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मी दामिनी लिहायला सुरुवात केली. अशा तऱ्हेने लिखाण सुरू झालं. म्हणजे दामिनी हा सुवर्ण काळ आहे मराठी मालिका माध्यमाचा, कारण अनेक पद्धतीच्या टॅलेंटला तिथे वाव मिळाला. अक्षरशः म्हणजे म्हणतात ना की आपल्या इंडस्ट्रीमधल्या दामिनीमध्ये काम केलं नाही असं कोणीच नाही आहे. ॲक्च्युली कोणीच नाही आहे. बऱ्याच नटांनी काम केलं आहे आणि दिग्दर्शक खूप चेंज झाले त्याचे. 3-4 होते. त्यामुळे तिथे म्हणजे एक ते वर्कशॉपच झालं होतं दामिनी. आणि लोकांना त्यावेळी
खूप आवडायची ती मालिका. हो. म्हणजे लोक बघायचे 4:30-5 त्याचं कारण मी सांगते, कारण मी जरी लिहिलं नसलं काही तरी मला एक माहीत होतं की लोकांना आपल्या आयुष्याचं प्रतिबिंब बघायला आवडतं. म्हणून मी जेव्हा ती म्हणजे आज पण प्रतीक्षा लोणकरला दामिनी म्हणून ओळखतात. म्हणजे एक गंमत सांगते की लालन सारंग ज्यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या नाटकात काम केलंय त्या म्हणाल्या, रोहिणी मी इतकं काम केलं पण लोक अजूनही मला म्हणजे आज मला काकू म्हणून ओळखतात. शेजारच्या काकू दाखवल्या होत्या त्या. बरोबर. म्हणजे मला असं वाटलं की काय म्हणजे एवढी प्रसिद्धी ह्याची असते मालिकेची. दूरदर्शनमुळे काय झालं की ते गावागावात आणि तेव्हा एवढी कॉम्पिटिशन पण नव्हती. अजिबात नव्हती कॉम्पिटिशन. ते सह्याद्री होतं आणि तिथे ते चालू झालं होतं मला वाटतं. येस. पण त्या मालिकेच्या कडे आपण नंतर येऊया. ही जी 85 ते 97 पर्यंतची काही उमेदीची वर्ष आहेत त्याच्यामध्ये जसं तुम्ही स्पष्ट केलं की शिक्षण घेतल्यानंतर नोकरीचा काही काळ गेला, आईच्या आजारपणाचा, मातृ ऋण फेडण्याचा तो आणि खऱ्या अर्थाने ते तुम्ही केलेलं आहे. कारण तुम्ही ती कुटुंबाची जबाबदारी, मला त्याचं पण अप्रूप वाटतं की ते कुठेही बगल न देता की आता मी खूप बिझी आहे न करता तेही सांभाळलंय. तर त्या सगळ्या याच्यामध्ये एक पिंड पोचलं जाणं म्हणतो आपण, एक तारेवरची कसरत करताना पण एक ठहराव. लेखक म्हटलं की त्याला असं मल्टीटास्किंग आहे ठीक आहे, पण लेखन म्हटलं की एक विशिष्ट ठहराव. ते तुम्हाला कुठून लहानपणापासून किंवा त्या ह्या काळामध्ये कुठून कुठला सगळ्यात लेखक? पहिली गोष्ट म्हणजे माझे वडील वसंत निनावे हे लेखक होते. त्यामुळे घरामध्ये एकदम साहित्यिक वातावरण होतं. मोठमोठे गीत संगीत साहित्यातले लोक घरात येत होते. तर ते आमच्यावर संस्कार झालेच आणि वडिलांचे सगळ्यात मोठे संस्कार झाले. त्यांनी चांगलं वाचायला शिकवलं आम्हाला, की त्यांनी असं सांगितलं. परत त्यांनी आणखी सांगितलं की मागणी तसा पुरवठा करता आला पाहिजे जर तुम्हाला प्रोफेशनल रायटिंग करायचं असेल तर. आणि त्यांच्यातलाच मी सांगते की त्यांचीच प्रतिभा माझ्यामध्ये आली, यात काही शंकाच नाही. तर त्याच्यामुळे त्यांचे ते संस्कार झाले आणि खूप वाचन पण केलं. त्याच्यामुळे पण मग लिहावंसं वाटायला लागलं. आवडतं लेखक? आवडते लेखक अर्थात शन्ना नवरे, बापू काळे वगैरे त्या काळात. कथा त्या कथा त्यांच्या अप्रतिम. आजही लोकांना त्या वाचायला आवडतं आणि आजही आपण वाचलं तरी आपल्याला कळतं की आयुष्याचं सार त्यांनी त्याच्यामध्ये. मला असं वाटतं मालिका लेखकांनी या कथांचं किंवा साहित्याचं वाचन जास्त केलं तर त्यांना कळेल. म्हणजे आता काळ बदलला हे अगदी मान्य आहे, पण मूळ भावना तर माणसाच्या बदलल्या नाहीत. त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. करेक्ट आहे. म्हणजे हे आता आपण असं म्हणूया की एका वाचणाऱ्या लेखकाने लिहिणं हे, कारण काही ना लोक टेलिव्हिजन बघून तयार होतात लेखक म्हणून की मला हे लिहायचंय, पार्श्वभूमीच नसते त्यांना काही बाकी. पण वाचनाची फार गरज, वाचनाची, बघण्याची की वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काय लिहिलं जात आहे, काय सादर केलं जातं हे तुम्हाला माहीत पाहिजे. नाही तर तुम्ही अपडेट कसे होणार? का टिकून आहोत आम्ही इतकी वर्ष? कारण आम्ही सगळं पाहत राहिलो, वाचत राहिलो, स्वतःला समृद्ध करत राहिलो म्हणून. नाहीतर आम्ही आहेत तिथेच पुस्तकी नाहीतर लिहित बसलो असतो. आजची जशी भाषा आहे त्या भाषेत लिहिता आलं पाहिजे. आजची पिढी कशी लिहिते कशी बोलते तसं जर तुम्ही लिहिलं नाही तर लोकांना वाटलं आजची पिढी कुठे असं बोलते, एकदम पुस्तकी लिहिता. असं नाही, कोलोक्वियल पाहिजे भाषा. मग हा एक मला मुद्दा आहे की सरकारी काम म्हणजे मंत्र्यांची भाषणं वगैरे लिहिणं हे फार त्यांची एक प्रशासकीय भाषा असते. अगदी अगदी. त्या भाषेतून टेलिव्हिजनला आल्यानंतर एक वेगळी भाषा आहे. कारण नॉर्मल ऑडियन्सला ती कळली पाहिजे. हे अडॅप्टेशन सहज होतं की वाचनामुळे ते सोपं झालं? प्रयत्नपूर्वक करावं लागतं तुम्हाला. कारण आमची भाषा खरोखरच प्रशासकीय होती जेव्हा आम्ही काम करत होतो. आणि तिथे लिहिताना अगदी तुम्ही आम्ही बोलतो ना जसं रोजच्या आयुष्यात तसे पाहिजेत संवाद. हे सगळीकडे आढळत नाहीत आपल्याला. खूप लोक पुस्तकेच लिहितात. आम्ही गेले होते, केले होते आणि अशुद्ध पण लिहितात आणि हे करतात. पण एक व्यवस्थित प्रमाण भाषा ज्याला म्हणतो ती भाषा पण आपल्याला आली पाहिजे. एका मालिकेचं मी नाव न घेता सांगतो, मी त्यात नवरा बायकोला मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणताना ऐकलंय. अरे मग माफी क्षमा काही नाही, दिलगिरी. तर तो बॅलन्स साधणं गरजेचं आहे आणि ती भाषाच वापरायला पाहिजे असं मला वाटतं. नाही तर खोटं वाटेल ना बघणाऱ्याला. तर हेच खरंच ह्याच्यामुळेच ती दामिनी यशस्वी झाली की लोक म्हणायचे की आमच्या घरातलाच संवाद चालू आहे, आमच्या घरातलाच सीन चालू आहे असं वाटतं. ते तुम्हाला जमलं पाहिजे. पण हे मालिका लेखनाचं सुरू होण्याआधी गीतलेखनाची सुरुवात कुठून झाली होती? संस्कार नावाच्या मालिकेचं शीर्षक गीत माझ्याकडे आलं. त्याच्या आधी मी बऱ्याच कविता लिहिल्या होत्या आणि वडिलांकडे जेव्हा कविता मागायला यायचे दिवाळी अंकासाठी तेव्हा ते म्हणायचे की माझी मुलगी पण लिहिते, तुम्हाला आवडलं तर घ्या. आणि माझ्या पण यायला लागल्या कविता.
आणि मी महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये सत्यकथेचे संपादक राम पटवर्धन यांनी मला पहिला नंबर दिला आणि त्यांनी असंही लिहिलं की माझा विश्वास बसत नाही, एवढ्या लहान मुलींनी एवढी प्रगल्भ कविता लिहिली आहे. तेजे स्पर्शाने दूर होई नाही अंधार, ती षड्जाकडून षड्जाकडे अच्छा म्हणून एक ती होती. वेगळी. आणि ही आणि संस्कारचं ही संस्कारचं मला पहिलं शीर्षक गीत ते मिळालं. श्रीधर फडक्यांना त्याचं खरं श्रेय जातं. पण शब्द पण ते हो, लक्षात राहतात ना लक्षात मग इतक्या राहिले. वर्षांनी. आणि काही काही शाळांमध्ये ती प्रार्थना म्हणून म्हणतात. वापरली होती. आणि त्यात मध्ये बालमोहनची सगळी मुलं काम हो, करायची. मी कामपट केलं होतं त्या मालिकेमध्ये. माहिती आहे, मी लहानपणी पाहायचो. माझी मिसेस जी आता आहे ती पण त्यात होती, मेघा. अच्छा. पण मी ती मालिका बघायचो. त्याच्यामध्ये मोहन जोशी आणि तो स्टाफमध्ये मला वाटतं स्मिता दळवलकर तुमची आणि भूमिका होती, आसावरी जोशी. ते मी बघायचो. तर त्या मालिकेचं पण एक जग होतं. म्हणजे संस्कारने पण एक खूपच पिढी छान होती. घडवली असं म्हणता विनोद येईल. हडप यांनी विनोद हडप लिहिली लिहायचे होती. ते. फारच सुंदर. आणि त्यानंतर गीतलेखन करत होता. त्यानंतर मालिका तुम्ही करायला लागला. मालिका करायला लागला तसं म्हणता म्हणता तुमच्या जवळजवळ मराठीमध्ये 70 पर्यंत मालिका झाल्या. आणि त्या अशा मालिका आहेत की वन ऑफ द मालिका असं नाहीये. एकेका मालिकेचे 500, 1000, 1500 अशा पद्धतीचे भाग. काही मालिका तर तुम्ही मला 700 मध्ये ओके वाटतायत, तुम्ही पुढे आता त्याचे 7000 करा. माझ्यासाठी ह्यातला जो जीव होता तो इतका छान, असंही केलेलं आहे. राईट राईट. तर मुळात हा आवाका, हा जो काही हे सोपं नाही आहे, कारण मी स्वतः त्यात असल्यामुळे. तर हा आवाका कसा तुम्ही क्रिएट केला स्वतःमध्ये, त्याच्यासाठी काही एक्सरसाइज आहे का? कारण नवीन लेखक आहेत ना, हे 2-3 सिरियल पुरतं विचार करू. तुमच्या लिखाणाचं ची क्वालिटी मेंटेन करायला पाहिजे, प्रोफेशनलिझम मेंटेन करायला पाहिजे. म्हणजे वेळेत लिहून देणे. आजपर्यंत असं झालं नाही की माझे एपिसोड पोहोचले नाही आहेत म्हणून शूटिंग थांबलेलं आहे. मी फार पंक्च्युअल आहे त्या बाबतीमध्ये कुठेही. ते हे वेळेत देणं आणि आपण जे लिहितो ते सातत्याने दर्जेदार देणं, यशस्वी होणं, ती मालिका ही गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही चांगलं चांगलं लिहित गेलं पाहिजे आणि प्रतिभा ही पाहिजेच. तुम्ही नुसतं तंत्र शिकून तुम्हाला होत नाही. प्रतिभा नसेल तर तुम्ही नाही लिहू शकत. कारण रोज सकाळी उठून तुम्हाला नवीन एपिसोड लिहायचा असतो. म्हणजे मी नेहमी विनोदाने म्हणते की आम्ही डोळे उघडल्यावर आमचा विचार नाही करत की आपल्या लाईफमध्ये काय करायचं आहे, पण माझ्या हिरोईनच्या लाईफमध्ये मला काय करायचं आहे, हिरोचं काय करायचं आहे, उठल्याबरोबर डोक्यामध्ये हे चक्र सुरू होतं. तर हे डेडिकेशन आहे, ते असायला पाहिजे. हे आता तुम्ही म्हणालात की त्यांच्या लाईफचा तुम्ही विचार करता, तर ते पात्र जे जगतात, जे हिरो हिरोईन, त्यांचा कधी फोन येतो आर्टिस्टचा? आर्टिस्टचा फार कमी येतो की हे काय लिहिले, सुंदर आहे, किंवा माझा ट्रॅक जरा वाढवाल, असं वेगवेगळ्या पद्धतीने का असे ना, फोन कधी असं कोणाचा आलाय? नाही, आम्हाला असं वेगळंच येतं. म्हणजे आवडलंय असं फारच क्वचित येतो फोन. म्हणजे ॲप्रिसिएशन म्हणजे त्यांना असं वाटत नाही, बऱ्याच ॲक्टर लोकांना असं वाटत नाही की समोरच्याने चांगलं लिहिलं. आम्ही ॲडिशन्स करतो याचा त्यांना अभिमान असतो. पण आणि शिवाय अडून पण बसतात की मी माझं कॅरेक्टर असं का बोलेल असं म्हणून पण अडून बसतात. असे पण लोक फार कमी लोक आहेत, पण काही लोक आहेत. जसं की नीना कुलकर्णी, हर्षदा खानविलकर, सुबोध भावे वगैरे हे लोक आहे ना, आवर्जून सांगतात की अमुक गोष्ट आवडली, पण आवडली नाही याच्याबद्दल वाद तिकडे सेटवर होतो. मग फोनवर वगैरे येतात आम्हाला. पण चांगला प्रतिसाद पण आहे. असं कोणाशी वाद मतभेद की बाबा हे नाही, माझी ही भूमिका आहे, मी वाद तर मी सदैवच घालते, पण ते आम्हाला ना कलाकाराशी नाही घालावे लागत, चॅनल बरोबर घालावे लागतात. तिथे येणारच होतं. हां की तर चॅनल बरोबर घालावं लागतं की मला हे असं वाटतंय, तुम्हाला जर पटत नसेल तर बघ. असं करून मी बऱ्याच सिरियल सोडून दिल्यात मध्ये. कारण नाही, मनाविरुद्ध लिहिण्यात अर्थ नाही आहे. आपल्याला जे पटतं ते आपण लिहायला हवं असं मला वाटतं. त्या काळामध्ये स्त्रियांनी या मालिका माध्यमात, म्हणजे मोकळं ढाकळं माध्यम आहे, तिथे येणं, काम करणं, त्या एकंदरीत प्रक्रिया समजून घेणं, हे थोडं आव्हानात्मक होतं. म्हणजे पुरुषांच्या हातातच अनेक गोष्टी होत्या. तर त्याचा काही तुम्हाला सामना करावा लागला, त्रास झाला, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे? नाही, मला काही तसा त्रास झाला नाही, कारण पहिलीच मालिका यशस्वी ठरली होती. त्याच्यानंतर अवंतिका आली. अवंतिका त्याच्याहूनही जास्त यशस्वी झाली आणि एक लेखिका म्हणून पण मला मान मिळायला लागला. आणि मला पुरुषांकडनं कधी त्रास झाल्याचं मला आठवत नाही. उलट मला माझ्या क्षेत्रामध्ये बायकांकडनंच त्रास झालेला आहे. कारण ती बायकांमध्ये असूया असते भयंकर. तर ते समोरच्याचं कौतुक करायचं नाही आणि मीच कशी मोठी आहे दाखवायची जी वृत्ती असते, त्याच्यामुळे काही प्रोड्युसर्स, काही चॅनलमधल्या बायका, काही EP, विशेषतः EPचा मला भयंकर त्रास झाला.
आणि मी चांगली राहते, चांगलं राहते, आनंदात राहते, याचा पण काही लोकांना त्रास व्हायचा. त्यामुळे मला एक ईपी तर म्हणायची की मैं आपको इतना काम दूंगी की आपको फॅशन करने का वक्त ही नहीं मिलेगा. हे काय? असं माझ्या उंचीवरून बोलायचं, काय बोलायचं असं करून म्हणजे वैयक्तिक खच्चीकरण करणं ज्याला म्हणतात ते करायचा खूप प्रयत्न केला. पण मीच सोडलं नाही. मी आहे तशीच चांगलं राहते आणि मला माहिती आहे सगळ्यांना माहिती 5 वाजता उठून सकाळी लिहिते. त्यामुळे माझं लिहूनच झालेलं असतं 10 वाजेपर्यंत. मी नेहमी वेळेवर दिलेलं आहे. कधीच कोणाला तक्रार करायला जागा दिली नाही. आणि त्यामुळे मला वेळ मिळतो. मला पाहिजे तसं राहायचा. जे मला जे काही करायचं मला आयुष्यामध्ये ते करण्यासाठी टाईम मॅनेजमेंट नावाची पण एक गोष्ट असते ती तुम्हाला करता आली पाहिजे असं आहे. तर सांगायचा उद्देश मूळ मुद्दा हा होता की बायकांकडनंच त्रास झाला मला बरेचदा. म्हणजे ते वाक्य जे टिपिकल वाक्य आहे की स्त्रिया स्त्रियांच्या शत्रू डेली असतात. सोप मध्ये बऱ्याचदा असतं ते. आणि हे आम्हाला खूप लोक म्हणतात असं कुठे असतं प्रत्यक्ष आयुष्यात. असं नाही, प्रत्यक्ष आयुष्यात याच्यापेक्षा भयंकर असतं हे लोकांना माहिती नाही. ऍक्च्युली पण तर तुम्ही स्वतः सांगताय आणि तुम्ही त्यातनं त्या अनुभवातून गेलाय त्यामुळे तुम्हाला त्यातलं जास्त माहिती नाही. तर आमच्यासारखं कोणी म्हणलं तर मग ते फेमिनिझमच्या अगेन्स्ट जातं की अरे तू बायकांना काय बोलतोय. Yes. पण ह्या सगळ्या बदलत्या काळामध्ये एक एक्सरसाइज म्हणून की प्रत्येक 7 वर्षांनी काही ना काही जनरेशन बदलते, काही काही उपकरणं बदलतात, सगळ्या गोष्टी चेंज होतात ना. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशली किती अपडेटेड राहावं लागतं पर्सनल लाईफमध्ये सुद्धा लेखक म्हणून? नाही मी असं नेहमी म्हणते की लेखकाने नेहमी कान आणि डोळे उघडे ठेवावे. नुसतीच पुस्तकं वाचून होत नाही. आपल्या आसपास काय घडतं आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यामुळे आजकालची पिढी कशी वागते, आज विचार कसे बदलले आहेत, त्याचं प्रतिबिंब लेखनामध्ये उमटलं पाहिजे. पण ह्याच्या पलीकडेही मी जाऊन सांगते, एक फक्त मी तुम्हाला जाता सांगते की आधी मी हाताने लिहायचे स्क्रिप्ट आणि नंतर पण लॅपटॉप आला. मग ते तंत्र तुम्हाला शिकता आलं म्हणजे आम्ही शिकलो आणि आम्ही करायला लागलो. पण मालिकांमध्ये काडीचाही फरक पडलेला नाही. मालिकांच्या विषयांमध्ये फरक पडला नाही. मालिकांच्या लिखाणाच्या पद्धतीत फरक पडला नाही. फक्त अति ड्रामा आलेला आहे मालिकांमध्ये. म्हणजे जे सर्वसामान्य व्हायचं, सर्वसामान्य माणसांचं आयुष्य जाऊन आता खोट्या गोष्टी घडायला लागल्यात. म्हणजे बंदुका आल्या आहेत, तलवारी आल्या आहेत, कटकारस्थानं आली आहेत. विश्वास बसावा अशा गोष्टी घडत नाही. पण हा आमूलाग्र बदल जो होणं अपेक्षित होतं तसा आमूलाग्र काळ बदललाय. तसं तुमचं म्हणणं की मालिकांचा पट अजूनही थोडा तिथेच आहे किंवा अजूनही तुळशीला पाणी घालणारे तुम्ही दाखवता, अजूनही साड्या नेसणाऱ्या बायका दाखवता. बायका कुठे जाऊन पोहोचल्या आहेत, पायलट झालेल्या आहेत आर्मीमध्ये. तिथे असं एकही कॅरेक्टर दाखवलं जात नाही का? जास्तीत जास्त डॉक्टर दाखवले ते पण ते फारच क्वचित. पण माझी फार इच्छा आहे की वेगवेगळ्या विषयांवर कमी भागांच्या मालिका दाखवा, ज्याच्यातून लोकांना काहीतरी, बायकांना प्रोत्साहन मिळेल, काहीतरी उमेद मिळेल. असं का नाही काही दाखवत? बरोबर. पण ह्यासाठी तुम्ही कधी प्रयत्न केलेत की बाबा पिच केलंय? जाऊन गोष्टी ऐकवतो पण त्या नाही आवडत त्यांना. त्यांचं कारण मार्केटिंगचं गणित आहे त्यांचं वेगळं की पाहणारा प्रेक्षक वर्ग आहे तो थोडासा गावाकडचा वगैरे असा आहे. तर त्यांना तो ड्रामा बघायचा असतो आणि पिचलेली बाई बघायची असते. आता उदाहरणार्थ सांगते, मी एक सिरियल लिहिली होती, नाव नाही घेत. पण त्याच्यामध्ये ती मुलगी MA झालेली आणि ती नवऱ्याचा मार खाते. मला चॅनलने सुचवलं की नवरा तिला बेल्टनी मारतो. म्हटलं मी हे लिहिणार नाही. कुठलीही MA झालेली मुलगी का नवऱ्याच्या हातचा मार खाईल? तर त्यांनी मला काढून टाकलं सिरियलमधनं. त्याच्यानंतर त्यांनी ते केलं आणि त्याच्यानंतर त्यांचा TRP खूप वर गेला. तर लोकांना हे बघायचं आहे. पण त्यांना बघायचं बघू दे, मला लिहायचं. हा चॉईस, पर्सनल चॉईस आहे की ज्याला बघायचं पटत नाही. बरोबर, बघू दे. म्हणजे आपण रिबेल किती प्रमाणात करू शकतो हा पण शेवटी रिबेल चांगलंच दाखवायलाच पाहिजे. जे आहे आणि खरंच आजही म्हणून हुंडाबळी होतात कारण मुलींमध्ये ही जाणीवच नाहीये की आपण आपल्या हक्कांसाठी लढलं पाहिजे. हे दाखवायला पाहिजे. जर इतके लोक बघतात दूरदर्शन, त्या काहीतरी तर परिणाम होईल. बरोबर. तो पॉझिटिव्हली घेतला जाईल टेलिव्हिजन तेव्हा जेव्हा त्याच्यामध्ये जे सत्य आहे, जी काही प्रमाणात बंडखोरी आहे, ती काही प्रमाणात जी जबाबदारीने घेतलेली बंडखोरी आहे, अगदीच ती यायला हवी. बरोबर. तुम्ही माझ्या लेखणीतून ही मठामध्ये लेख मला लिहायचात ना, तर त्याच्या मध्ये तुम्हाला असं
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जसा वाचक म्हणूया आपण, माझ्या लेखणीतून ही मठामध्ये जी तुम्ही लेखमाला लिहायचा त्याने वाचक जोडला गेला का? वाचक जोडला जातो का? प्रेक्षक जसा टी व्हीचा जोडला जातो तसा वाचक जोडला गेला आणि मला त्यांच्या प्रतिक्रिया ते त्याच्यातून नाही, पण मी महाराष्ट्र टाइम्ससाठी तू सुखी राहा नावाची एक गोष्ट लिहिली होती, धारावाहिक, 2.5 वर्ष. हो हो त्याच्यात मला ज्या काही प्रतिक्रिया आल्या होत्या त्या अभूतपूर्व होत्या. म्हणजे उदाहरणार्थ एक सांगते की एक मुलगा होता, त्याचा ॲक्सिडेंट झाला, तो वाचत होता ती सगळं कथा. तर तो म्हणाला मी 2 महिने कोमामध्ये होतो. कोमामधून बाहेर आल्यावर मी पहिला प्रश्न विचारला, तुम्ही तू सुखी राहायची कात्रणं ठेवली आहेत की नाही? तसंच जयवंतीबेन मेहता एवढ्या मोठ्या त्यांनीसुद्धा मला सांगितलं, त्या एका कार्यक्रमात भेटल्या होत्या, तर त्या म्हणाल्या मी वाचते तुझी ती रोज वाचते म्हणाल्या. बरं. नंतर एक स्त्री मुक्तीवादी मुलगी भेटली, ती म्हणाली मला इतका राग आला, टी व्हीवर मालिका चालू आहे, महाराष्ट्र टाइम्ससारख्या वर्तमानपत्रांनी का हे करावं? म्हटलं बघू तरी काय. म्हणून मी बाथरूममध्ये जाऊन वाचायला सुरुवात केली. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, मग मी बाहेर येऊन उजागिरी वाचायला सुरुवात केली. आमच्याकडे उड्या पडायला लागल्या की आता उद्या काय होणार. तर त्याच्याने मला खूप वाचक वर्ग आणि बऱ्यापैकी नाव मिळालं असं मला वाटतं. पण मग ती मालिका म्हणून आली का नंतर? ती मालिका म्हणून नाही आली, कारण ते राईट्स महाराष्ट्र टाइम्सकडे होते. हां, पण म्हणजे तशा पद्धतीचं काहीतरी की त्याच्यामध्ये थोडासा मोकळा श्वास होता हो मुलीचा. अर्थातच, काहीच नाही. भरतकुमार राऊत होते तेव्हा संपादक, त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं मला. मग हा मोकळा श्वास इथे टेलिव्हिजनच्या विश्वामध्ये नाही आहे ना? अजिबातच नाही, सफोकेशन आहे. कारण तिथे अनेक जण त्याच्यामध्ये स्वतःचं मत मांडत असतात. म्हणजे त्यांचा उद्देश काय वाईट नसतो की चांगलं व्हावं, पण कधी कधी काय होतं की अनेक लोकांचं म्हणणं ऐकून स्क्रीन प्ले लिहिणं हे खूप जिकिरीचं होतं. म्हणजे तुम्हाला कळतच नाही, म्हणजे एखाद्या चांगल्या लेखकाचा स्वतःवरचा विश्वास उडून जाईल अशी परिस्थिती आज आहे. इतकं तुम्हाला प्रेशराईज केलं जातं. त्यामुळे अनेक लेखकांना तुम्ही बघाल की म्हणजे सायकोलॉजिकल स्ट्रेस नाही, जसा की गुरुवार आला, जसा .1 पण TRP हल्ला, तरीसुद्धा इतकी घबराट पसरते आणि एवढं प्रेशराईज केलं जातं की त्याचा तुमच्या तब्येतीवर परिणाम होतो. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणारच आहोत. आता हा टेलिव्हिजन चा विषय चालू आहे. मला सांगा की आत्ता जे फॅड आलं आहे किंवा आधीही असेल थोड्या प्रमाणात, आता खूप झाले रिमेक. म्हणजे दुसऱ्या भाषेतली मालिका जशीच्या तशी किंवा वेगळी थोडीशी बदल करून इथे करायची. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्ही ओरिजिनल इतकं लिहिलंय त्यामुळे तुम्हाला विचारतो. मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की मराठी लेखकांवरचा तुमचा विश्वास उडाला आहे का तुम्हाला इकडून तिकडून सगळं घ्यावं लागतं? आम्ही लिहू शकतो आणि आम्ही लिहिले आहेत, हजारो एपिसोड्स केले आहेत, असं नाही की लिहिता येत नाही. आणि मग ते रिमेक असतो ना, मग ते त्यालाच फॉलो करायचं, तर तुमचा मेंदू बंद होतो की तुम्हाला तेच लिहायचं. मग क्रिएटिव्ह कसं लिहिणार? म्हणून आज मालिकांसाठी तुम्हाला लेखक नको आहेत, तुम्हाला कारकून हवे आहेत, जसंच आहे तसं उतरवणारे. मग इथे प्रतिभा आहेच कुठे? इथे लेखन आहेच कुठे? इथे नवनिर्मिती आहेच कुठे? नाहीच आहे. हे नाही व्हायला पाहिजे, हे थांबायला पाहिजे कुठेतरी असं मला वाटतं. पण प्रत्येकजण काय विचारतो की मला काम हवं, आणि प्रत्येकालाच काम हवं, प्रत्येकालाच पैसा हवा. चांगल्या लेखकांना मी सुद्धा करते कधी रिमेक्स, काय करणार? त्यात आपल्याला आपल्याकडचं काय चांगलं घालता येतं ह्याचा आपण विचार करूया. पण मग याने एकंदरीत मूल्यात्मक जी रचना आहे टेलिव्हिजनची ती थोडीशी कमी होते, त्याची प्रत कमी होते असं प्रश्नच नाही. जे येऊ शकते एका चांगल्या लेखकांच्या मनामधून बाहेर व्यक्त होऊ शकतं ते होऊ शकत नाही, बंधन पडतं. आणि हळूहळू प्रेक्षक पण मग ते सराव होईल त्याला की त्यांच्या संस्कृतीप्रमाणे, जसं की साऊथ इंडियन असेल, बंगाल, त्याच्याप्रमाणे आपण ते तसं करायला जातो आणि त्याचाच आपल्या याच्यावर परिणाम होतो आणि आपण तसंच लिहायला लागतो, विसरून की मराठी संस्कृतीमध्ये काय आहे आणि कसं दाखवलं जातं ते. म्हणजे मी सार्वजनिक विधान नाही करत आहे, पण बरेचदा हे असं घडतं. बरोबर. या सगळ्यामध्ये तुम्ही FBवर पण बऱ्यापैकी फेसबुकवर रिॲक्ट होत असता, बोलत असता किंवा तुमची एक वेगळी बाजू स्वतःच्या मनातलं तिथे लिहिता येतं, किंवा मालिकांची लेखिका म्हणून तुमची ओळख, आणि ते एक विश्व आहे ना FBचं. तर तो ट्रोलिंग हा जो काय आता तिकडे चालू आहे प्रकार, तर तुम्हाला असं वैयक्तिक लेवलला की मालिकांवरून कधी असं प्रचंड ट्रोलिंग? सगळ्यात पहिलं म्हणजे टार्गेट लेखकच असतो. लेखक, दिग्दर्शक यांना पहिल्यांदा काढून टाका, यांना मारा, यांच्या डोक्यात कांदे बटाटे भरलेत, असं वाटेल त्या थराला जाऊन. आणि मला फार वाईट वाटायचं. माझ्या नवऱ्याची बायकोच्या वेळेला जेव्हा जास्त एपिसोड झाले, खरं तर मी 7:30 नंतर सोडली होती,
पण लोकांनी इतकं ट्रोलिंग केलं आणि मला फार मनाला लावून घ्यायचं. तेव्हा मला ते चॅनलवाले आणि बाकीचे लोक म्हणायचे, तुम्ही काय एवढं मनाला लावून घेता, कोणीतरी काहीतरी बोलतं आणि तुम्हाला काय. म्हटलं हे बघ, लेखक हा संवेदनशील असतो, त्याच्याशिवाय तो लिहू शकत नाही. त्यामुळे मनाला लावूनच घेणार म्हटलं या गोष्टी. पण मला हे वाईट वाटायचं. पण आजकाल असं झालं आहे की कोणीही उठतं, काहीही कमेंट करतं, कारण फुकटात आहे तुम्हाला. तेव्हा किती अपमान करता तुम्ही. म्हणजे माझ्याच बाबतीत नाही, मी इतर लोकांच्या बाबतीत, कारण इतकं सोपं नाही आहे मालिका लिहिणं. एक एपिसोड लिहून दाखवावा या लोकांनी आपल्याला मागणीप्रमाणे. येईल का बघा. फार कठीण आहे लिहिणं. लिहिणं काय, मालिका करणंच अतिशय कठीण आहे, हे सामान्य माणसांना माहीत नाही. ते आपलं म्हणतात ना, उचलली जीभ लावली टाळ्याला असं आहे. एकदा येऊन पहा कसं शूटिंग करतात. उन्हातान्हात, खाणं पिणं नाही, काही नाही, एवढ्या प्रेशरमध्ये सगळेजण. मग ते वेळ कलाकार असो, दिग्दर्शक असो, कॅमेरामन असो, सगळ्यांना अतिशय त्रास आहे ह्याच्यात. आणि कोणीही असं मुद्दाम नाही करत की आम्हाला वाईटच सिरियल करायची आहे. सगळेजण चांगल्यासाठीच करतात, असं आहे. पण ते त्यातनं जे आउटपुट जातं, आता ते काही लोकांना आवडत पण असेल ना, म्हणजे हे आवडतं ना मॅक्झिमम, म्हणून तर त्या तऱ्हेने चॅनल तुम्हाला करायला लावतं. हा, म्हणजे काही लोक बोलणार की हे बरं नाही, काही लोक बोलणार हे बरं आहे. म्हणजे आता मग काय घ्यायचं, तुम्ही ट्रोल करत बसा, आम्हाला जे सांगण्यात आता आपण प्रोफेशन म्हणून स्वीकारलं ना, जसं तुम्ही नोकरी करता, नोकरी करताना तुम्हाला अनेक गोष्टी आवडत नाही, तरी तुम्ही नोकरी करताच ना, कारण तुम्हाला पैसे मिळतात. तसंच आमची पण ही नोकरीच आहे एक प्रकारे. बरोबर. त्यामुळे आम्हाला पण काहीतरी तडजोड ही करावीच लागते. पण तुम्हाला चांगले पण काही अनुभव, म्हणजे चांगल्या प्रतिक्रिया पण आल्या असतील ना, की एखादी आठवते का की हो, एक आठवते की हृदयस्पर्शी असं काहीतरी छान, अरे वा बरं वाटलं, लिहिण्याचं समाधान झालं? नाही, मला 2 वेळेला वाटलं. म्हणजे दामिनीच्या वेळेला पण मला बरेच अनुभव आले. फक्त एवढंच की लोकांना वाटायचं की प्रतीक्षा लोणकर हिने सिरियल लिहिली आहे किंवा तेच ते कॅरेक्टर आहे, तर तिच्याकडे ते आपले प्रॉब्लेम्स घेऊन यायचे, असं पण आहे. त्यामुळे त्यांना असं वाटायचं होतं प्रतीक्षा म्हणजे मी नाही, हे रोहिणीताईंनी लिहिलेलं आहे. तसंच माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका पाहून एका बाईने असंच स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचं हॉटेल सुरू केलं. आणि तिचं मसाल्याचा राधिका मसाले जे होतं ना, त्याप्रमाणे असं. तसंच मुलगी झाली हो नावाची माझी एक मालिका होती, ज्याच्यामध्ये वडील मुलीचा अतिशय तिरस्कार करायचे, त्या मुलगीने मुलगाचा होता. तर इतका आम्हाला जबरदस्त त्याच्यामध्ये प्रतिसाद मिळाला की माझे बाबा पण असेच आहेत, ते माझ्याशी मला म्हणजे माझा तिरस्कार करतात, माझ्याशी बोलत नाही. मुली अगदी पत्र लिहायची अगदी हळवेपणाने, आणि जेव्हा मग तो स्वीकारतो बाप, त्याच्यामध्ये माझ्या अंगावर काटा आला, स्वीकारतो, तेव्हा त्यांनी इतकं ते बघून एक दोघांची तर आम्हाला पत्रच आली की वडिलांनी त्यांना स्वीकारलं मुलींना प्रेमाने. आणि जसं तो आहे ना, त्या मुलीचा गृहप्रवेश करतो बाप, असं दाखवलं अगदी ते हळदीची पावलं वगैरे. तर तसं आम्हाला व्हिडिओ आले की तसा प्रवेश केला त्यांनी आपल्या मुलींचा, मुलगी झाल्यावर, ते गाणं वगैरे वाजवून. वा वा वा. तर तेव्हा म्हणजे असं वाटतं की चला आपण काहीतरी हा, म्हणजे चांगलं कोणाचं तरी एक स्ट्रक्चर असतं, एक सामाजिक स्ट्रक्चर, त्याला कुठेतरी हात घातला आपल्या लेखणीने, हे फार समाधानकारक आहे. एक आता मी बरेच अवॉर्ड फंक्शन लिहितो आणि त्याच्यामध्ये मला माहिती आहे की, आणि तुम्ही येता पण तिकडे अशा छान फॅशनेबल नेहमीप्रमाणे, तर तिकडे ना बऱ्याचदा असं होतं, मी बॅकस्टेजला असतो आणि मी नोटीस करतो, मी बोलतोही, पण त्याचं हे होत नाही की सेलिब्रिटीजसाठी हे, आणि लेखक कुठेतरी कोपऱ्यात अंधारात नसतो. तर त्याच्याबद्दल तुम्ही कधी? नाही, आपल्याकडे लेखकाला मानही नाही आणि धनही नाही, असाच प्रकार झालेला आहे. म्हणजे आधी तर फार व्हायचा, आता तरी म्हणजे काही लोक आहेत जे आपल्यासाठी भांडतात लढतात, पण नाही तर मान अजिबातच नाही आहे लेखकाला. तुम्ही आता रेड कार्पेटवर जाल ना, तर तुम्ही जर सिरियलमध्ये काम केलं असेल, जेव्हा मी माझ्या नवऱ्याची बायकोमध्ये काम करत होते तेव्हा मला रेड कार्पेट मिळालं. आता आपल्याला इकडून मागून जावं लागतं, कारण आपल्याला कोणीच ओळखत नाही. हे सगळ्याच बाबतीत घडतं, कुठेही तुम्ही जा. काही मोजके कार्यक्रम सोडले तर लेखकांना काहीच मान नाही. अगदी नवशिके, काल आलेले परवा आलेले कलाकार, त्यांचा उदो उदो होतो सगळं. आम्हाला त्यांना जे मान आणि यश मिळतं त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, पण आमचं म्हणणं की जे लेखक ती व्यक्तिरेखा उभारतात, लिहितात, त्यांनासुद्धा थोडासा मान द्या ना, असं माझं म्हणणं आहे. इवन पुरस्कारांमध्ये लेखनाला किती पुरस्कार आहेत मला सांगा. फक्त पटकथा, कथा लिहिणाऱ्याचं काय, संवाद लिहिणाऱ्याचं काय, शीर्षगीत लिहिणाऱ्याचं काय, नाहीच आहेत, कॅटेगरीजच नाही आहेत. कारण म्हणजे खिचगणतीतच धरत नाहीत लेखकाला. बऱ्याचदा असं होतं, आणि त्याविषयी बोलून पण काय ते नॉन ग्लॅमरस किंवा अगदीच यांना कोणाला बघायचं नाही म्हणून सांगतात. आणि टेक्निकल आहे, टेक्निकल तंत्रज्ञान म्हणजे काय मला कळलं. क्रिएटिव्ह जॉब काय, तंत्र मंत्र करणार
टेक्निकल म्हणजे आपण आता काय AI ने लिहितो का, त्यानेच लिहिलेलं. आता हल्ली AI आल्या, तर पण AI एआयचा उपयोग होत नाही. मी मुद्दाम पाहिलं, काही येत नाही, ढ येतो एआय. स्क्रीन प्ले वगैरे काही येत नाही त्याला लिहिता. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये आपण काहीच त्याला सांगितलं तर तो कमांड तो फक्त दिल्यावर आहे ते ना लिहून तुम्हाला काढतो. व्यक्तिरेखा चित्रण करून देऊ शकतो, पण तुम्ही त्याला स्क्रीन प्ले किंवा गोष्ट द्यायला सांगितली तर अगदी सुमार, तो काहीतरी अगदीच ज्याला काही येत नाही तो विद्यार्थी कसा लिहितो तसं. तिची प्रतिभाच नाही ना, कारण प्रतिभा ही एआयने नाही येऊ शकत. नाही, बरोबर. त्याला ते क्राफ्टिंग पण जमलं पाहिजे ना, कुठली इमोशन कुठे कमी करावी, जास्त करावी, तो व्हॉल्यूम वाढवणं कमी जास्त, ते त्याला जमणार नाही बिचारायला अजून. पण ठीक आहे, लोक म्हणतात, आपण बघू जेव्हा येईल तेव्हा. सध्या तरी आपलं स्वांत सुख आहे, आपल्याला जे वाटतं ते चालू आहे, ते लिहिणं. चालू आहे. आता हा मगापासून आपण बोलतोय तुमच्या फॅशनबद्दल. मी म्हणजे एक लेखक, आता तुम्ही म्हटलं नॉन ग्लॅमरस आहे आणि मग त्याला टेक्निकली असं त्याची गणना केली जाते. पण रोहिणी निनावे पहिल्यापासून प्रसन्न व्यक्तिमत्व म्हणूया आपण, की तुम्हाला ते कॅरी करता येते. हे कुठून आलंय की फॅशन चांगलं करणं, ते कॅरी करणं, ते उपजतच आहे असं मला वाटतं, कारण मी म्हणजे काही कोणाचं बायकांना बघून काही असतं नाही. असं, बरोबर. असतंच, हो. पण कधी कधी भीड चेपलेली नसते की इथे घालून जाऊ का. हिरोईन्स करतात कारण त्यांचा तो त्या पद्धतीचा शो बिझनेस आहे आणि थोडंसं अजून ग्लॅमरस ते असतं. पण नाही, ते तुम्हाला ना ॲडॅप्ट करता आलं पाहिजे, तुम्हाला ते शिकता आलं पाहिजे, की आपल्या आसपासचे जे लोक आहेत, जे चांगल्या तऱ्हेने फॅशन कॅरी करतात, ते कसे फोटो देताना कशी पोज घेतात, कसं रंगसंगती असते, काय हे तुम्ही पाहत राहिलं तर, आणि तुम्हाला स्वतःला मला काय शोभतं हे तुम्हाला कळायला पाहिजे. फॅशन तर गावठी लोक पण करतात, म्हणजे गावाप्रमाणेची फॅशन जी शोभत नाही अशी. बरोबर. तर त्याच्यामुळे तसं नाही, पण आपल्याला काय शोभतं हे माणसाला कळलं पाहिजे. मग तो तुम्हाला आपोआप कॉन्फिडन्स येतो, की मला हे चांगलं, तर मग मी त्या कॉन्फिडन्स बरोबर चालायला लागेल. मी इमिटेशन ही फॅशन नाहीये. म्हणजे तुम्हाला जे सूट होईल ते फॅशन आहे. हां. तुम्ही नक्कल अमुक तमुक करतो म्हणून आपण नाही करायचं. करीनाचा आपल्या ड्रेस, माझी आलियाची उंची बिंदी. काय, मी किती बारीक आहे, मी काय आहे, माझा वर्ण काय, हे सगळं बघून ती फॅशन करायला पाहिजे. मग आणि ती कॅरी करणं कॅरी हा करणं तो ग्रेसचा. कॉन्फिडन्सच असतो ना. ॲटिट्यूड, कॉन्फिडन्सनी तुम्ही चालायला पाहिजे. आता तुम्हाला ऍक्ट्रेस असल्याचा फायदा झाला का याच्यामध्ये? नाही, मी फार काही ॲक्ट्रेस नाही, ते कौतुकाने मला 4 कामं करायला लावली एवढंच. माझं अजून एक म्हणणं असं आहे, की तुमच्या आतमध्ये तुमचं मन कसं आहे ना, ते तुमच्या चेहऱ्यावर रिफ्लेक्ट होतं. तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स असेल, तुमचं मन सुंदर असेल, ते तुमच्या चेहऱ्यावर दिसतं आणि तुम्ही त्या आत्मविश्वासाने वावरता. बरोबर. तर तुम्ही आतून आणि बाहेरून दोन्हीकडनं सुंदर असणं गरजेचं आहे. ॲक्च्युली. आणि तुम्ही आता जर मग ह्या फॅशनबद्दल आपण बोलतोय, तर तुमच्या दृष्टीने ते कोण कॅरी करतं? तुम्हाला कोण वाटतं असं आजूबाजूला बघितलं, अरे ही फार छान आहे आणि कॅरी पण छान करते? मला असं वाटतं सई तामणकर खूप चांगली तऱ्हेने फॅशन कॅरी करते, श्रिया पिळगावकर करते, प्रिया बापट करते. अशा तऱ्हेने खूप जणी आहेत आपल्याकडे, सोनाली कुलकर्णी वगैरे सिनियर. आणि सिरियल्समध्ये माधवी नेमकर म्हणून आहे, ती पण फार सुंदर तऱ्हेने कॅरी करते स्वतःला. बरोबर. तो म्हणजे पुरुषांमध्ये अभिजित खांडकेकर. अभिजित पण. आणि त्याच या धर्तीवरचाच एक प्रश्न आहे की तुमची म्हणजे सगळ्याच महाराष्ट्राची फेवरेट माधुरी दीक्षित. आता फॅशनचा विषय निघालाय किंवा प्रतिभेचा विषय मगापासून आपण बोलतोय, ह्या सगळ्याच बाबतीत ती आभाळ स्पर्शून आहे, अजूनही आहे तिथेच. तर तिच्यासारखं आत्ताच्या काळात सारखं असं मी कम्पॅरेटिव्हली नाही, पण तो स्पार्क असा वाटतोय, अशी कुठली वाटते का? हे असेच प्रश्न आहेत म्हणजे याचा प्रत्यक्ष लेखनाशी संबंध नाही, ऑब्झर्वेशनशी आहे. पण चित्रपटातील म्हणाल तर मला कोणी खरं सांगायचं तर मी खूप विचार करते, पण मला कोणी दिसत नाही आहे. कारण माधुरीमध्ये ती उत्तम डान्स करते, अभिनय उत्तम करते, दिसायला सुंदर आहे, म्हणजे माधुरी आहे तिच्या चेहऱ्यावर. तर तसं मला इतकं टॅलेंटेड आणि इतकं बहुगुणी व्यक्तिमत्व कोणी दिसत नाही आहे ॲक्च्युली ना. हां. अरे हल्ली काही लोक म्हणजे आलिया म्हणतात किंवा नाही, नवीन हिंदी तर नाहीच. नाहीच ना. म्हणजे आपल्या मुलींमध्ये, आपल्या अभिनेत्रीमध्ये अभिनय क्षमता खूप चांगली आहे, खूप ह्या तऱ्हेची. पण ज्याला म्हणतो ना की सगळ्याच क्षेत्रामध्ये पारंगत असं व्यक्तिमत्व नाही अजून माझ्या डोळ्यासमोर येईल. आता सध्या ट्रेंडचा जमाना आहे. आज एक ट्रेंड असतो, उद्या एक ट्रेंड असतो आणि लोक तो फॉलो करतात, श्रद्धेने करतात. तसा ना नॅशनल क्रश नावाचा एक ट्रेंड आहे. बरोबर. त्याच्यामध्ये मध्ये स्मृती मानधना होती, क्रिकेटर, जी महिला क्रिकेटर आहे. आता गिरिजा ओक चा एक फोटो आणि तो दिव्यवेदी बरोबरचा इंटरव्ह्यू व्हायरल.
तर ती मुळात सक्षम अभिनेत्री, सुंदर अभिनेत्री आहे. तर ह्या नॅशनल क्रशबद्दल तुमचं काय, ट्रेंडबद्दल काय मत आहे, की असं असणं योग्य आहे की नाही असलं तर काहीच तेवढ्यापुरतं नाही. आपली एक राहतं? मराठी मुलगी नॅशनल क्रश होते याचा मला आनंदच आहे आणि ती खरोखरच सुंदर आहे, चांगली अभिनेत्री आहे. फक्त अचानक जेव्हा एखादी गोष्ट होते तर माणसाला प्रश्न पडतो की अचानक कसं झालंय. लल्लन टॉपच्या त्या इंटरव्ह्यूमध्ये ती दिसली आणि तिला लोकांनी हो. खूप ॲप्रिशिएट हो. केलं. म्हणजे आणि वर्थ आहे ते. आहे. अजिबात त्यात काही हां. दुमत अतिशयोक्ती नाही, नाही काही. अतिशयोक्ती नाही आहे खरंच. पण मला आनंद झाला की ठीक आहे. आमची एक म्हणजे एक चांगली अभिनेत्री, जी दिसायला चांगली आहे, जी चांगली अभिनेत्री, एक माणूस म्हणून चांगली आहे आणि ती लोकांमध्ये लोकप्रिय झाली तर काय हरकत आहे. आणि या सगळ्या याच्यावरनं मी ह्या गोष्टी का विचारतोय रोहिणीजी, की ट्रेंड आपल्या पण मालिका लेखनामध्ये हे ट्रेंडचं खूप एक सलग कथानक असतं बघा, ज्याच्यामध्ये ताणेबाणे असतात, आंतर रिलेशनशिप असते, तर ते सगळं पकडून आपण जात. पण मग ट्रेंड म्हणजे आता सण, त्यानुसार तुम्ही वळवा. अरे खूपच ते करावं लागतं. महाराष्ट्रात ही केस घडली, पटकन तिकडे वळवा. हो, हो, हेच आता हे ट्रेंडच जे म्हणूया. विकल्या जातं हां. ते जसं फेस्टिव्हिटी विकल्या जाते, उत्सव सण, सगळ्या बायका छान कपडे घालतात, दागिने घालतात, नृत्य करतात, हे सगळं बघायला लोकांना आवडतं, पण ते करायलाच लावतात तुम्हाला. ते लावतात. आली दिवाळी, ते कॅलेंडरच घेऊन बसले असतात, कुठले कुठले सण आहेत, हे संक्रांत आली करा, त्याच्यात काहीतरी षडयंत्र करा आणि असं सगळं ते आम्हाला करावं लागतं. हो, एक ईपी म्हणजे मी दरवाजातून आत शिरलो, तिच्या हातात छोटं कॅलेंडर होतं. ते छोटं असतं ना मस्त, मिनी हो ते. कॅलेंडर. आणि ती ना खूप फीडबॅक, हिंदी बोलावं लागायचं तिच्याशी, एक तर मराठीच्या ईपी चॅनलची, आणि तिने खूप आधी चेंजेस केले होते गोष्टींमध्ये. तर ते घेऊन मी डोक्यात आलो होतो की ही बदलते उगाचच, काहीतरी कमेंट करणारच होतो मी. तर ती नेमकी कॅलेंडर घेऊन बसली होती. तर मी शिरल्या म्हणालो, अरे मॅडम वो रख दो आप, वो मत बदलो, वो साळगावकर बहुत मेहनत से बनाते हैं, वो कॅलेंडर मत चेंज करो. म्हणजे त्या कॅलेंडरच्या आणि लॅपटॉपच्या जीवावर फक्त त्यांची मीटिंग, दिवसभराच्या सगळ्या लाईनअप असतात कधी काही कधी म्हणजे लोकांच्या. गणपती झाल्यानंतर 15 दिवसांनी गणपतीची आरती दाखवतात, हो, कारण दाखवतात. सगळा स्पील राहिला असतो ना, आधीचे एपिसोड संपलेच नसतात. म्हणजे ते पुढे गेलेले असतात, स्पिल ओव्हर झालेले असतात. बरोबर. मला आता हे सगळे मालिकांचाच विषय चालू आहे, तर तुम्ही जे नातेसंबंध मालिकेत लिहिता किंवा जो बॅलन्स कौटुंबिक सगळ्या गोष्टी, जे रिफ्लेक्शन पण असू शकतात पर्सनॅलिटीचे, म्हणजे लेखकाची पर्सनॅलिटी. आता तुम्ही म्हणताय की सामूहिक प्रकार आहे हा मालिका लिहिणं, की सगळ्यांचे सजेशन. पण लिहिताना मी एकटा असतो, माझं एक प्रतिबिंब त्यात येतं. तसं तुमचं फॅमिलीशी खूप कनेक्टेड असणं, एकमेकांना सांभाळून घेणं, हे दिसतं. तसं तुम्ही मालिकांमध्ये अनेकांची लग्नही लावली आहेत, अनेकांचे सुखी संसार दाखवले. पण तुमच्या बाबतीत म्हणजे तुम्हाला असं वाटलं का कधी की आपणही त्या वाटेला जावं? म्हणजे मोस्ट एलिजिबल नाही, बॅचलर असं काही म्हणून नाही तुम्ही की का मला राहिलेला नाही आहात? असं काही नाही की मला लग्न करायचं नव्हतं, पण माझी आई 11 वर्ष आजारी होती, बेडरिडन होती. नंतर घरातल्या काही जबाबदारीमुळे ते वय निघून गेलं आणि मग नाही झालं असं असं. ओके, म्हणजे तो जो कालखंड होता तो त्या आई हो, काळामध्ये कारण तुम्ही 11-12 वर्ष आई कम्प्लिटली बेडरिडन, सतत हॉस्पिटलायझेशन. म्हणजे मी अगदी हॉस्पिटलच्या जमिनीवर बसून सीन्स लिहिलेले आहेत. आई ओके. ब्लड वॉमिट करते आणि कारण शो मस्ट गो ऑन. भयंकर स्ट्रेस खाली लिहिलेलं आहे सगळं. पण ठीक आहे, पण आताही तुम्ही छान खुश दिसते आणि खुश आहात. आणि अर्थातच तुमचा आनंद तुमच्या पुरता नाहीये, तर जेवढे लोक मालिका बघणार, बघतात, हो. जेवढे लोक तुमचं लिखाण वाचतात, त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. म्हणजे या सगळ्या धबडग्यामध्ये मला वाटतं तुमच्या फ्रेशनेसचं आणखीन एक कारण म्युझिक हे असावं. कारण तुम्ही सोलली म्युझिकशी खूप कनेक्टेड आहात, आणि ते म्युझिक, ज्या म्युझिकमध्ये एक सुकून किंवा ठहराव होता. म्हणजे आताचं जे आताचा काय म्हणतो आपण, त्याला ढाकचिक म्हणतो, पण काही लोकांच्या रिलॅक्सेशनचा तो पण असू शकतो. पण माझा नाही आहे, तुमचा ही तो नाही, कारण तुमच्या अनेक लेखातनं आलेलं आहे. तर त्यावेळी असं कोण होतं की अरे याची, म्हणजे हिंदीमध्ये जसं आमच्या काळामध्ये मिथुन चक्रवर्ती फार टॉपला होता, म्हणजे त्याची गाणी नाही सांगता येणार आता पटकन, पण तो नाही हिरो नाही, मी होता. पहिलेपासून मोहम्मद रफींची फॅन आहे रफी. आणि त्यांची गाणी मी मॅक्झिमम ऐकते आणि मी अक्षरशः हरवून जाते त्याच्यामध्ये. म्हणजे स्ट्रेस बस्टर किंवा जर काही तुम्हाला मानसिक ताण असेल
तर तो निघून जातो. आणि मी इवन फेऱ्या मारताना घरामध्ये वगैरे ते ऐकते, त्यांची गाणी ऐकते. जुनीच गाणी मी मोस्टली ऐकते. आणि गझल पण मला फार आवडायच्या. त्या काळात आले ना जगजीत, चित्रा, हां, पंकज उधास बरोबर. वगैरे, त्या तलत अजीज आणि वगैरे त्यांच्या गझला. भयंकर आवडायचं. म्हणजे हे खरं तर एक्सरसाइज म्हणून आहे ना, हे आत्ताच्या जनरेशनने केलं पाहिजे, की आता ठहराव नाही आहे ना, स्पीडने जातो आपण स्क्रीनमुळे. त्यामुळे ते गाण्यांच्या भावनांमध्ये सुद्धा ठेहराव होता ना. काय आता लिहायचे ना, म्हणजे गहिरं असायचं, ते सगळं उत्कट असायचं. आता तसं राहिलं नाही. पण या सगळ्या गाण्यांमुळे, या सगळ्या आधीच्या रायटर्सच्या डेप्थफुल, मिनिंगफुल रायटिंगचं वाचन केल्यामुळे आणि स्वतःची प्रतिभा ॲड करून हा जो ब्लेंड बनलाय त्याचं नाव आहे रोहिणी निनाद. थँक्स. म्हणजे मी म्हणतो ना की एक बाई असणं वगैरे हे फार असं आपण बाजूला ठेवूया. एक मी कधी हा विचार केलाच एक नाही व्यक्ती म्हणून सुद्धा तुमच्या मला वाटतं 10,000 का किती 15,000 एपिसोड झाले. अगदी असंच. 15,000 मित्रांनो, 15,000 पेक्षा जास्त एपिसोड आपण बघितलेली नाहीत. आपल्या अख्ख्या कुटुंबाने मिळून 15,000 एपिसोड बघितलेले नाहीत आजपर्यंत टेलिव्हिजनवर. किंवा आपला अख्खा हळूहळू वाढवत गेलं तर वाडी, वस्ती, चाळ यांनी पण मिळून बघितले नसतील. पण त्यांनी लिहिलेत कारण गेली 30 वर्ष सातत्याने, आणि का तर फक्त त्यांची नाही तर आपल्या प्रेक्षकांची सुद्धा एक मनोरंजनाची गरज, आणि त्यांच्या आतला आवाज सांगतो की आपल्याला ही गरज खुणावते, आपण देऊया आणि काहीतरी वडिलांचा छान. आशीर्वाद, त्यांची इच्छा, आईचं प्रेम. म्हणजे तुम्हाला एक सांगते की माझी आई एवढी आजारी होती, तरी माझ्या पेपरमध्ये काहीही माझी मुलाखत आली, काही छापून आलं, तर ती कापून चिकटवून ठेवायची. हे आईचं प्रेम असतं, ते तुमच्या पाठीशी असतं, म्हणून तुमच्या हातून एवढं काम होतं. आणि सातत्याने, म्हणजे रोहिणी निनावे हे नाव आउट ऑफ काय म्हणतात चर्चा झाल्या असं मी कधीच म्हणजे चर्चेत राहण्यासाठी काही न करता म्हणतोय मी. ट्रेंड मध्ये आहेच, कारण की गाणी तुमची अजूनही तुम्ही, मला वाटतं आता स्टार प्रवाहाच्या अनेक मालिकांची गाणी तुमची आहेत. आता सन मराठीवर एक शो येतोय, त्याचं टायटल सॉन्ग तुम्ही लिहिलंय. लवकरच आपण कदाचित हा एपिसोड त्या सोबतच आम्ही अपलोड करू की हे गाणं आलंय आणि हा एपिसोड आलाय असं. पण मध्यंतरी ह्या सगळ्या लाईफस्टाईलच्या किंवा वर्कच्या स्ट्रेसमुळे तुम्ही FB वर लिहिलं होतं की तुम्हाला काही स्ट्रेसमुळे मला एक व्याधी झाली होती आणि भयंकर त्रास झाला. आणि हे चॅनलच्या लोकांना कळत नाही की आपण लेखकांना किती स्ट्रेस देतोय. त्याच्यामुळे आमच्यासारखे फक्त मीच नाही, अनेक लेखक आहेत. कुणाला गुडघ्यांचा त्रास झाला आहे, कुणाला चालता येत नाही, कुणाला पाठीचे आजार झालेले आहेत स्ट्रेसमुळे, कुणाला डायबिटीज झालं आहे. आम्ही इतक्या स्ट्रेसमधून जातो याची कुणाला कल्पना नाही. अर्थात ते पण जातात स्ट्रेसमधून, पण हे सतत बसून, कारण तुम्ही 2-2.5 तास तुम्हाला जायला, 2-2.5 तास यायला, त्या मीटिंगमध्ये बसायचं, तिथून आलं परत लिहायला बसायचं. व्यायाम करणार कधी? त्याच्यामुळे काही स्ट्रेसच जात आहे, सतत स्ट्रेसने शुगर वाढत जाते असं झालं. पण अर्थात मी त्यातनं आता मुक्त झाले त्या आजारामधून. जर वाटलंच बोलावं असं तर काय नेमका मुद्दा झाला होता, काय झालं? नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर असं त्याचं नाव आहे, ज्याची काहीही लक्षणं नसतात, तुम्हाला कळत नाही. तर सतत 30 वर्षाच्या डायबिटीसने त्या लिव्हरवर अटॅक केला, पचन संस्थेवर. आणि ते फॅट वाढत जातं, मग स्ट्रेसने फॅट वाढत जातं आणि मग ते होतं, आणि ते गंभीर पण होऊ शकतं. पण त्याच्यासाठी मग एक विशिष्ट लाईफस्टाईल तुम्हाला हवी. स्ट्रेस कमी करायला पाहिजे, शुगर कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे, वजन कमी करायला पाहिजे. हे सगळं मी केलं. 12 किलो वजन कमी केलं मी माझं. आणि अत्यंत तोंडाला कुलूप लावून जी मला प्रचंड खाण्याची आवड आहे. म्हणजे हे माहिती आहे, कारण की कारण आम्ही नागपूरचे आहोत, तेलकट तिखट खाणारे. आणि मला अगदी मुगाचा डोसा, पिवळ्या मुगाचा डोसा, रागीचा डोसा, हे ते असंच काहीतरी ज्याला काही चव नसते, अशा गोष्टी खाव्या लागल्या. पण शेवटी आपल्याला आपली तब्येत सांभाळायची आहे, त्याच्यामुळे हे सगळं करून त्यातून मी आता मुक्त झाले. पण तुमचं खूप खूप अभिनंदन की ज्या एनर्जीने तुम्ही कारकीर्द तुमची पार पाडलीत, किंवा कारकीर्द पार पाडताय ज्या एनर्जीने, त्याच एनर्जीने तुम्ही त्या रोगाला किंवा त्या व्याधीला पार पाडलत. हे खरंच खूप मोटिवेशनल गोष्ट आहे. रोहिणीजी, इतक्या वर्षानंतर असा टिपिकल प्रश्न आहे, पण मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, कारण भरभरून काम केलं आहे. काही राहिलंय असं वाटतं? नाही, खूप काही राहिलं आहे. कारण लेखकाला प्रत्येक विधेमध्ये लिहावं असं वाटतं. जसं की वेब सिरीज आहे,
नाटक आहे, चित्रपट आहे. पण आमच्यावर एक तो म्हणतो ना छाप पडलाय की मालिकाच लिहिता त्यांना दुसरं काही जमणारच नाही. त्याच्यामुळे ते येतच नाही आमच्याकडे काम. की मालिकेपासून तुम्ही थोडा ब्रेक घेतलेला असल्यामुळे या सगळ्या इच्छांची तुमच्या नाही, पूर्तता नक्कीच होणार आहे. होऊ देत. नाही होणारच आहे. कारण की तो वेळ तुम्ही डेडिकेटेडली देतही होतात त्यावेळेस आणि हे होतं. येस. हा अनुभव मलाही आहे. तर पण ठीक आहे ते होईल. मला सांगा आपण आता हिंदी गाण्यांविषयी बोललो तर तुम्ही गीतलेखिका म्हणून खूप गाणी लिहिली आहेत. तुमचा आवडता गीतकार हिंदी किंवा मराठी गीत म्हणजे ज्याच्या गीतांनी खरंच अरे नाही, असे खूप आहेत आपल्याकडे इतके विपुल. मराठीमध्ये तर मंगेश पाडगावकर आहेत, विंदा करंदीकर आहेत, भारा तांबे आहेत, नाधो महानूर आहेत, एवढे सगळे आहेत. आणि हिंदीमध्ये एकच गुलजार. म्हणजे बाकीचे पण छान लिहितात. आनंद बक्षी पण अप्रतिम लिहायचे, जरी साधी गाणी लिहायचे ते. पण चिंगारी कोई फडके वगैरे. पण गुलजार म्हणजे गुलजार आहे. काय त्याचे एक एक म्हणजे म्हणतात ना मतले आणि एक एक गझल आणि फारच अप्रतिम आहे. फार प्रतिभावान गुलजार. असं स्पेसिफिक गाणं कुठलं त्यांचं? मला नेहमी त्यांचं ते गाण्याचा एक बोल आठवत आहे, लगता है सांसों में टूटा है कांच कोई. असं कसं सुचू शकतं असं मला नेहमी वाटतं. वा, हे ह्या प्रतिमाच त्यांच्या फार फार छान. भारी असतात. गाणं ओव्हरऑल आयुष्यातलं गाणं आवडतं. एक डोळे मिटले की हे गाणं आठवतं. कोणाचंही सिंगर आवडता लिरिसिस्ट सिंगर नसला तरी चालेल, गाणं म्हणून हे गाणं आवडतं. आवडतं बिछडे सभी बारी बारी, अरे वा, देखी जमानी की यारी. माझा आवडता पिक्चर पण कागज के फूल आहे. नंबर 1 वर बलराज सहानी आहेत ॲक्टर म्हणून, नंबर 2 वर गुरुदत्त. देखी जमाने की यारी बिछड़े सभी बारी बारी. आयुष्याचं सार आहे ते. कैफी आदमी का बहुतेक कैफी आदमी, कैफी. बरेच लोक साहिर साहिर म्हणतात. असं समजतात. कैफी आदमी. वा. आणि असं एक हे आहे का ड्रीम की जे पूर्ण झालंय? नाही, पण खरं सांगायचं, अगदी साधंच सांगायचं तर मी कधीच विचार केला नव्हता की मी लेखिका बनेन मोठी. मोठी म्हणजे मी त्या अर्थाने मोठी नाही म्हणत की एवढं नाव तरी नाही, कमवेन. आमच्यासाठी मोठीच आहे. मोठी बरोबर निघून आहे. गेलं. माझं म्हणणं की एवढं सुद्धा नाव कमवेन असं मला वाटायचं नाही. पण ते असं मला वाटतं की आज निदान 4 लोक तरी असे आहेत की जे आपल्याला ओळखतात. हे स्वप्नपूर्तीच आहे ही. अजून काय. म्हणजे मी एक गंमत सांगू शकते. अनिल कालेलकरांकडे मला वडील घेऊन गेले होते. तर ते फोनवर लक्ष्मीकांत बेर्डेंशी बोलतायत, याच्याशी बोलतायत, अशोक. मला वाटायचं माझी वाक्य कधी लोक बोलतील एवढे मोठे. आणि ॲक्च्युअली म्हणजे श्रीराम लागूंपासून विक्रम गोखलेंपासून प्रिया तेंडुलकरपासून सगळ्यांनी माझं लिखाण म्हणजे ते डायलॉग्स वाचलेत, सिरियलमध्ये काम केलं. ती स्वप्नपूर्तीच आहे, अजून काय. म्हणजे माणसाने स्वप्न अजून पाहावी आणि अजून आहेत, पण हे खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं असं मला. बरोबर बरोबर. नाही, हे फार महत्वाचं आहे की तुम्हाला जे तुम्ही जेवढं मिळाले ते स्वप्नच होते. आणि मी हां, समाधानी ते आहे. स्वप्नवत आहे. स्वप्नवतच आहे. येस. आवडता क्रिकेट प्लेअर, कारण क्रिकेटचा तुमचा छंद पण आम्हाला माहिती आहे बरं का. अरे आम्हाला घरात चिडवायचे धोनीवरनं की तुमचे मिस्टर आले बघा खेळायला, तो जिंकला की माझ्याकडनं पार्टी घ्यायचे. म्हणजे आत्ता जो धोनी आणि पहिला म्हणजे आधीच्या 90s 80s मधले गावस्कर, सचिन, ऑब्व्हियसली, दुसरं काय नाव असतं. गावस्कर. आता क्रिकेट तेवढं फॉलो होतं का? प्रचंड सगळंच IPL पासून सगळं काही बघते. आता वर्ल्ड कप बघितला का हो, मुलींचा? मुलींचाही बघितला. वा, मुली घेऊन आल्या आपल्याकडं. म्हणजे काय खूपच छान, खूपच आवाज आनंदाची नाही गोष्ट आहे. खूप नाही. आणि खरंच जेमिमाने जी इनिंग खेळली सेमीफायनलला ती म्हणजे बापरे. म्हणजे तिने काय म्हणतात ना, ह्यानंतर त्या माणसाने काही केलं नाही तरी चालतं अशा पद्धतीची इनिंग खेळली ती. कारण मी ती पूर्ण इनिंग पाहिली. बऱ्याच दिवसांनी मी क्रिकेट मॅच पाहिली आणि तिने जेवढं आपल्याला कळतं की तिने जी बिल्टअप केली ना इनिंग ती फार कठीण होतं. त्यामुळे स्त्री शक्ती वगैरे मी एक प्लेअर म्हणून बघत होतो ती त्या समोरच्या अटॅकला कशी खेळते. वा, मजा आली. एक रॅपिड फायरचा सेक्शन आहे यात. नाटक की डेली सोप? डेली सोप. कारण नाटकं तेवढी लिहिलीच नाही आहे. डेली सोप म्हणजे होम ग्राउंड. हां, कविता की गाणं? कविता. बरं. कवितेमध्ये कारण गाणं लिहिताना तुम्हाला मीटरमध्ये लिहावं लागतं, मग तुमच्या कल्पनेला मर्यादा पडतात. पण कविता मुक्त छंदात्मक पण लिहिल्या जाते, हवी तशी लिहिता येते. तिथे कसं मागणीप्रमाणे लिहावं लागतं. शीर्षक गीत किंवा गाणं हे तुमच्या मनात आलेल्या भावना तुम्ही व्यक्त करता. बरं. संवाद लेखन की पटकथा लेखन? पटकथा लेखन.
का संवाद लेखायला रात्री जागावं लागतं? नाही हां, संवाद म्हणजे माझे हात असे सुजून जायचे लिहिल्यानंतर लिटरली. हे सगळे हात मला टेनिस एल्बो पण झाला होता. इतकं लिखाण करून करून तेव्हा आपण हाताने लिहायचो ना हो. त्याच्यामुळे. पण आजही हात दुखतात. पण पटकथा कशी मला एकदम बराबर मला आजही लोक खरं तर मी लिहिलेले संवाद आठवतात. पण मला असं वाटतं की मला पटापट पटापट सुचणारी पटकथा. पटपटा पटकपटा लेखन. बरं. संवाद लेखनापेक्षा पटकथा. साडी की मॉडर्न वेअर? मॉडर्न वेअर. कम्फर्टेबल. रोहित की विराट? रोहित. मुंबईचा आहे म्हणून? नाही मला समहाऊ तो चांगला वाटतो. ओके. हा झालं उत्तर त्यांचं. रफी की किशोर? आता ते actually रफीच. रफीच ना. लता की माझ्या आशा? बहिणीने फोन केला होता रफी गेला तेव्हा आणि मीही बँड्रात राहत होते आणि ते त्यांचंही घर बँड्रामध्ये रफींचं. आणि काही वर्षांनी मला त्यांच्या रफी विलामध्ये तेव्हा मी ॲक्टिंग करायचे तर मला आमचं शूटिंग झालं रफी विलामध्ये. ही पण एक स्वप्नपूर्ती होती. ॲक्च्युली स्वप्नपूर्ती आहे ना, कारण येस. अं, बघायला मिळालं ते घर. त्यांचे सगळे तिथे ते इन्स्ट्रुमेंट्स वगैरे ठेवलेले हो आहेत आणि ना. नुसतं ट्रॉफीजनी भरलेलं आहे. कम्प्लीट ट्रॉफीज आणि रेकॉर्ड्स याच्यानी पूर्ण हॉल भरलेला आहे. मोहम्मद रफींसारखा आवाज होणे म्हणजे फार कठीण गोष्ट आहे असं वाटतं Versatile. तुम्हाला? म्हणजे कुठल्या कुठल्या इमोशनला त्यांनी अजरामर करून ठेवलंय. ये चांदसा रोशन चेहरापासून ते जाने वालो जरा आहे, दोन टोकाचे इमोशन त्या ताकदीने मांडणारा गायक. रफी माझाही फेवरेट असल्यामुळे आणि फारच. लता की आशा? लताबाई. कारण गजला नाही गजला मदन असं मोहनच्या नाही. गजला असं नाही. तो एक वेगळाच आवाज, स्वर्गीय आवाज म्हणतात तसा अद्वितीय आवाज आहे असं. खरं तर ही तुलना फारच कठीण आहे. ऍक्च्युली हा फारच प्रश्न कठीण आहे पण tricky आहे. आपली प्रत्येकाचं एक आवडतं असतं त्याप्रमाणे लताबाई. लताबाई ठीक आहे. पण आता तुम्ही नुसत्या कविता की गाणे या प्रश्नाचं उत्तर देऊन चालणार नाहीये. तुम्ही स्वतः खूप छान कवयित्री आहात आणि तुमचं तिसरं पुस्तक आले आणि ते कवितेचं आलंय यासारखा आनंद नाही. 7वा ऋतू नावाचं रोहिणी निनावे लिखित कवितांचा हा काव्यसंग्रह आहे आणि आपण त्यातलीच एक कविता विनंती करणार आहोत की यातली तुमची आवडती सगळ्याच आवडत आहेत पण आता या क्षणी वाचावी. काही बाकीच्या कवितांना मी काही ठिकाणी वाचल्यात तर जी नाही वाचली आहे ती कविता वाचते. कवितेचं नाव आहे कणखर. आपण तोवर कणखर होत नाही जोवर कणखर होण्याशिवाय आपल्यापाशी दुसरा पर्याय राहत नाही. जे असतात वाजवीपेक्षा हळवे नियतीही त्यांची तशी परीक्षा बघत नाही. आपण नाही आहोत दुबळे वगैरे नाहीतर टिकलोच नसतो. वणवा पेटला असला मनात तरी हिरवाई जपायला शिकलोच नसतो. आपल्या राखेतून पुन्हा जन्मणारे आपणच असतो फिनिक्स पक्षी. आपल्याच राखेमधून ठिपके जोडून आपण काढतो सुखाची नक्षी. नाचता येत नाही तरी घेत राहतो गिरक्या. आवाज चांगला असो वा नसो गात राहतो गाणी. काळं पांढरं ओळखायला लागलोय शिकलोय लपवायला डोळ्यातलं पाणी. खूप दिला हे देणाऱ्याने खूप दिला हे देणाऱ्याने आयुष्य साजरं कर आनंदाने. तूच थोपट पाठ तुझी म्हण कौतुकाने स्वतःला. जिंकलंस तू तुझ्यासारखं नाही कुणी. प्रत्येक पहाट असते का रात्रीचा अंत. प्रत्येक पहाट असते का रात्रीचा अंत. एका अंतातूनच सुचतात प्रारंभ अनंत. एका अंतातूनच सुचतात प्रारंभ अनंत. वा खूप छान. आणि या सुंदर कवितेने मला वाटतं आपण आपल्या या गप्पांची आजच्या पुरती सांगता करूया. पुन्हा वेळ काढून या. आम्हाला नक्की मजा येईल तुमच्याशी बोलायला कारण तुमच्याकडे जो खजिना आहे तो आपण थोड्याफार प्रमाणात रिता केलाय. अजून थोडंसं त्यातलं मजा तर आलीच पण आता पुन्हा आल्यावर अजून मजा येईल. अर्थातच करूया आणि वेगळा विषय घेऊन करूया. अगदीच. सो आता आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून एक छोटीशी डायरी तुम्हाला आमच्यातर्फे भेट म्हणून आम्ही देतोय. कशी वाटते तुम्ही? थँक्यू. खूप छान आहे. स्वाक्षरी. हो येस. मंडळी रोहिणी निनावे अत्यंत प्रतिभावान सिद्धहस्त लेखिका. आज आपल्याशी त्यांनी मजा आली पाहिजे मध्ये संवाद साधला, गप्पा मारल्या, खूप मजा आली आणि त्यांच्या
पुढच्या सगळ्या ज्या काही इच्छा आहेत त्यांची सगळी एकूण एक इच्छा पूर्ण हो, त्यांची प्रकृती छान सुंदर अशी टवटवीत राहो आणि त्यांच्याकडनं आम्हाला जे मोटिवेशन नेहमी मिळतं ते सतत मिळत राहो अशी मी त्यांना विनंती करतो की तुम्ही अशा छान राहा आणि इथे येत राहा. थँक्यू. तुम्हाला मजा आली ना? येस येस. थँक्यू सो मच. येस.